महत्वाची बातमी। अजित पवारांची राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांना नोटीस पाठवणार आहे। संग्राम जगतापांचे विचार पक्षाला मान्य नाहीत असं अजित पवारांनी म्हटलंय। दिवाळीला हिंदूंकडूनच खरेदी करा असं वक्तव्य संग्राम जगताप यांनी केलेलं होतं। दिवाळीच्या खरेदीचा नफा फक्त हिंदूंनाच मिळायला हवा असं जगताप यांनी म्हटलेलं होतं। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील इथं आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन, जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करेल ते एक लक्षात घ्या, तर ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। नाहीतर काय कोणतरी दाऱ्या कुरवळतो ते सांगाल असं काही नसतं, ते खोटं असतं। पण आपल्याच खरेदीतनं आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने समाजामध्ये करणं गरजेचं आहे। त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। मी तिथे एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं। तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन, पण ते सुधारणा करताना दिसत नाही। त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात